Hi student, let's start the new chapter that is called as the amines. What is mean by the amines? Amines are nitrogen containing organic compounds having basic characters. Amines are obtained from plants and animals. They are found in proteins, vitamins, alkaloids, hormones, etc. What is the amines? Amines are the compounds or the ammonia compounds in which one or more hydrogen atom is replaced by the same number of alkyl or aryl groups. अमोनियामध्ये 3 हायड्रोजन आहेत. त्या 3 हायड्रोजनपैकी 1 किंवा 2 किंवा 3 हायड्रोजन निघून जाऊन त्या जागी जर अल्किल किंवा अरिल ग्रुप जर लागले तर तशा कंपाऊंड्सला अमाइन्स असं म्हणतात. देन नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. Amines are classified into the mainly 3 types. First one is primary amines. आता प्रायमरी अमाइन म्हणजे काय तर in ammonia only one hydrogen atom is replaced by only one alkyl or aryl groups is called as the primary amines. आता इथं बघा अमोनियामधले 1 हायड्रोजन निघून गेला आणि त्या जागी आर लागला आणि इथं तयार झाला हा RnH2. आता या RnH2ला अमाइन असं म्हणायचं. आता इथं आर म्हणजे काय वेअर आर इज अल्किल ग्रुप. आता या अल्किल ग्रुपच्या ऐवजी आरिल ग्रुपसुद्धा लागू शकतो आणि इथं समजा या कंपाऊंडमध्ये आरिल ग्रुप लागला आणि या आरिल ग्रुपला AR म्हणजे आरिल ग्रुप आहे. हा झाला ॲरोमॅटिक कंपाऊंड. इथला हा कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि हा कंपाऊंड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहे. आता नेक्स्ट बघूया. इथं आहे आरची किंमत आपण इथं ठेवली. आरची किंमत ठेवली CH3. आरची किंमत आपण इथं CH3 ठेवली आणि या CH3च्या जागी इथं ठेवल्यानंतर हे CH3NH2 झालं. याचं नाव आहे मिथिलामाइन. आरच्या ऐवजी आणखी आपण दुसरा अल्किल ग्रुप ठेवला C2H5 नावाचा आणि C2H5 म्हणजे इथिल झाला आणि हे इथिलला NH2 ग्रुप अटॅच आहे म्हणून हा इथिल अमाइन. इथं स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. N प्रोपिल अल्किल ग्रुप आहे त्याला NH2 अटॅच झाला आणि हे N प्रोपिल अमाइन. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा ॲरोमॅटिक अमाइन्स ज्यावेळेस तयार झालं या अमोनियामधला इथला हा 3 हायड्रोजनपैकी 1 हायड्रोजन निघून गेल्यानंतर त्या NH2ला हे आरिल ग्रुप लागला म्हणजे फिनिल लागला म्हणून ते झालं फिनिल अमाइन. त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन आहे अमाइन्सचं आणि ते आहे सेकंडरी अमाइन्स. आता सेकंडरी अमाइन्स म्हणजे काय तर इन अमोनिया 2 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द सेम नंबर ऑफ or the 2 alkyl group or aryl group is called the amines. These secondary amine which is also classified into these secondary amine is also classified into the 2 types. First one is the mixed amine, simple amines, and second one is mixed amine. आता सिंपल अमाइन म्हणजे काय तर अमोनियामधले सेकंडरी अमाइन्समधील अमोनियामधले 2 हायड्रोजन निघून जाऊन त्या ठिकाणी 2 सारखे अल्किल ग्रुप जर लागले तर तशा अमाइनला सिंपल अमाइन म्हणायचं. आता इथं बघा या NHला
अटॅच असणारे हे एक आणि हे एक अल्किल ग्रुप्स हे दोन्ही सारखे आहेत, म्हणून आपण याला सिंपल अमाइन म्हणलेलं आहे. आता त्याचं एक्झाम्पल आपण इथं घेतलं, आरच्या ठिकाणी दोन्ही जागी CS3 घेतला. CS3 घेतल्यानंतर हे डायमिथिल अमाइन तयार झालं. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये C2H5 लिहिलं आणि हे डायइथिल अमाइन. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये C6H5 हे फिनिल ग्रुप घेतले, दोन्ही सारखे आहेत आणि म्हणून हे डायफिनिल अमाइन. अशाला सिंपल अमाइन्स म्हणायचं. आता या सिंपल अमाइनची जर डेफिनेशन आपण जर घेतली तर इन अमोनिया 2 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय 2 सेम अल्किल or aryl group is called as simple amines. Is called as the simple amines. आता मिक्स्ड अमाइन म्हणजे काय, तर मिक्स्ड अमाइन म्हणजे इन अमोनिया 2 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द 2 डिफरंट अल्किल और aryl group is called as the mixed amine. आता इथं बघा, या NS2ला अटॅच असणारे हे दोन अल्किल ग्रुप वेगवेगळे आहेत. एक R आहे आणि दुसरा R डॅश आहे. म्हणजे याचा अर्थ R अँड R डॅश आर डिफरंट अल्किल हॅलाइड्स. आता त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं, एका Rच्या ठिकाणी आपण CS3 घेतला, दुसऱ्या Rच्या ठिकाणी C2H5 घेतला. म्हणजे हे दोन डिफरंट अल्किल ग्रुप्स झाले, एक इथिल झाला आणि दुसरा मिथिल झाला. आणि ज्यावेळेस आपल्याला या अमाइनचं नाव लिहायचं आहे त्यावेळेस आपण त्या अल्किल ग्रुपचं नाव अल्फाबेटिकलनं लिहायचं. द नेम ऑफ अल्किल ग्रुप इज रिटन टू द अल्फाबेटिकल अँड नेक्स्ट टू द अमाइन्स. म्हणजे इथं तयार झालं हे इथिल मिथिल अमाइन. दुसऱ्या वेळेस आपण काय घेतलं, एका ठिकाणी CS3 घेतला, दुसऱ्या ठिकाणी हा C6H5 घेतला. दोन अल्किल आणि आरिल ग्रुप्स इथं वेगवेगळे आहेत. पुन्हा आपल्याला या आरिल आणि अल्किल ग्रुपचं नावं लिहायचे आहेत सुरुवातीला आणि ते अल्फाबेटिकलनं लिहायचे. हे CS3 आपण अगोदर लिहिलं, त्याच्यानंतर फिनिल लिहिलं आणि शेवटी अमाइन्स लिहिलं. इथंसुद्धा तसंच हे इथिल फिनिल अमाइन. आता या सेकंडरी अमाइनमध्ये जे डबल डॅश NH हा कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुप जो आहे, हा कॅरेक्टर्स ग्रुप जो आहे तो आहे डबल डॅश NS2. हा डबल डॅश NS2 आहे आणि या डबल डॅश NS2ला आपण इमिनो ग्रुप असं म्हणायचं. ते झाला इमिनो ग्रुप, ते आहे इमिनो ग्रुप. त्याच्यानंतर अमाइनचं तिसरं क्लासिफिकेशन आहे टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स म्हणजे काय, तर इन अमोनिया ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स are replaced by the same or different alkyl group or aryl group is called as the tertiary amines. आता अमोनियामध्ये 3 हायड्रोजन होते, 3 हायड्रोजन निघून जाऊन या ठिकाणी 3 अल्किल ग्रुप लागले. या 3 अल्किल ग्रुपमध्ये हे सेम अल्किल ग्रुप आहेत, म्हणून याला आपण सिंपल अमाइन म्हणू शकतो. हे झाले सिंपल अमाइन. त्याच्यानंतर मिक्स्ड अमाइन आहे. पुन्हा तिथं अमोनियामधले 3 हायड्रोजन निघून जाऊन 3 वेगवेगळे अल्किल ग्रुप जर लागले तर तशाला आपण मिक्स्ड अमाइन असं म्हणू शकतो. आता इथं या सिंपल अमाइन आणि मिक्स्ड अमाइनमध्ये याच्यात असणारा जो कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुप आहे ट्रिपल डॅश N, अशा टाईपचा ट्रिपल डॅश N, आणि याला आपण नायट्राइल ग्रुप असं म्हणायचं. हे नायट्राइल ग्रुप आहे. आता हे झालं अमाइन म्हणजे काय आणि त्याचे क्लासिफिकेशन. अमाइन हे अमोनियामधले एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त 2 हायड्रोजन किंवा 3 हायड्रोजन निघून जाऊन त्या जागी अल्किल ग्रुप किंवा आरिल ग्रुप्स जर लागले तर त्याला आपण अमाइन असं म्हणतो. देन नेक्स्ट पॉईंट इज द नोमेनकल्चर ऑफ अमाइन्स. आता आपण बघूया अमाइन्सचे नोमेनकल्चर. आता अमाइन्सचे नोमेनकल्चर कोणते आहेत, तर एक कॉमन नेम आणि दुसरा IUPAC नेम. आता ज्यावेळेस आपल्याला प्रायमरी अमाइन्सचे IUPAC नेम लिहायचे आहेत, कॉमन नेम लिहायचे आहेत, त्यावेळेस आता इथं मी प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल घेतलं. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे CS3NS2
आता या CH3NS2चं कॉमन नेम ज्यावेळेस आपल्याला लिहायचं त्यावेळेस सुरुवातीला NS2 ग्रुप अटॅच असणाऱ्या अल्किल ग्रुपचं अगोदर नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर अमाइन टाकायचं। आता बघा इथं या NS2ला अटॅच असणारा हा CH3 आहे, म्हणून अगोदर CH3चं आपण नाव लिहिलं इथं मिथिल, त्याच्यानंतर अमाइन्स। तसंच इथं इथिल ग्रुप आहे म्हणून इथं इथिल अमाइन, N प्रोपिल ग्रुप आहे म्हणून N प्रोपिल अमाइन। इथं हा ग्रुप आयसोप्रोपिल आहे, आयसोप्रोपिल ग्रुपला NS2 अटॅच आहे म्हणून हे आयसोप्रोपिल अमाइन झालं। त्याच्यानंतर इथं या ठिकाणी इथिलीन ग्रुपला 2 ॲडजसंट कार्बनच्या हायड्रोजन निघून त्या ठिकाणी NS2 लागला, हे इथिलीन ग्रुप झाला, हा एवढा इथिलीन ग्रुप झाला आणि या इथिलीन ग्रुपला 2 अमायनो ग्रुप अटॅच आहेत, हे एक आणि हे एक, म्हणून हे इथिलीन डायअमाइन। तसंच या ठिकाणी बघा हे अल्किल अमाइन तयार झालं, इथं हे अल्किल। आता इथं बघा हे CH2 डबल आता इथं बघा हे CH2 डबल बॉन्ड CH2NS2 हे आलिलिक आहे, आलिल अमाइन्स तिथं आहे, हे फिनिल अमाइन आणि त्याच्यानंतर हे इथं याच्यामध्ये जर आपण बघितलं तर CH2 6 टाइम आहेत, हे CH2 6 टाइम आहेत। आता हे CH2 6 टाइम्स असल्यामुळं हे झालं हेक्सामिथिलीन, 2 NS2 आहेत म्हणून डायअमाइन, हेक्सामिथिलीन डायअमाइन। आता आपण या ठिकाणी बघूया IUPAC नेम। आता IUPAC नेममध्ये इथं CH3NS2 हे मिथिल अमाइन त्याचं कॉमन नेम झालं, हे कॉमन नेम झालं। आता ज्यावेळेस आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे त्यावेळेस इथं हा मिथेनामाइन आलेला जो आहे तो कसा आला तर या CH3NS2 मध्ये लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन घेतली, ही लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेनमधील असणाऱ्या कार्बनची संख्या, याच्यात IUPAC रूल्स आहेत, या रूल्सनुसार फर्स्ट रूल असा आहे, सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन इट कंटेनिंग द डॅश NS2। ही लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन झाली, याच्यामध्ये एकच कार्बन आहे। आणि दुसरा नियम असा आहे, द नंबर विल बी स्टार्ट फ्रॉम दॅट साइड आफ्टर द लोवेस्ट नंबर ऑफ द कार्बन इज अटॅच टू द NS2। जास्तीत जास्त लांबीच्या कार्बन चेनला नंबर द्यायचे आहेत आणि ते नंबर देत असतेवेळेस कमीत कमी एक नंबरच्या कार्बनला कमीत कमी नंबरच्या कार्बनला NS2 आला पाहिजे, आणि म्हणजे इथं हे CH3ला NS2 आहे म्हणजे हा झाला एक नंबर। त्याच्यानंतर एक नंबर या कंपाऊंडमध्ये एकच कार्बन आहे म्हणून जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरेंट अल्केनमध्ये जर एक कार्बन असेल तर त्याला आपण मिथेन असं म्हणतो, आणि म्हणून या ठिकाणी हे मिथेन आला, मिथेनचा शेवटचा ई काढून टाकून दिला आणि या डॅश NS2 साठी हे अमाइन टाकलं। हे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरेंट अल्केन मिथेन झाला आणि मिथेनचा एंडिंग ई काढला आणि त्या जागी हे अमाइन्स टाकलं आणि त्याचं नाव तयार झालं, आपल्याला नाव तयार झालं मिथेना अमाइन।